नमस्कार, अर्चना रेशमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार झटपट बटाटा पराठा. न लाटायचं टेन्शन, ना शिजवायचं टेन्शन, अगदी 10 मिनिटात तयार. रेसिपीला सुरुवात करू. हे 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. मोठे बटाटे घ्यायचे, साल काढायचं, घिसून घ्यायचे आणि 2 पाण्याने धुवून घेतले की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून पूर्ण बटाट्याला असं मिक्स करून घ्यायचं. जास्त ठेवायची काही गरज नाही. मीठ मिक्स करून घेतलं की लगेच करायला घ्यायचं आहे. त्या गोळे करून घ्यायचे. 2 मोठे बटाटे घेतले की मिडियम साईजचे 4 पराठे होते. असे गोळे करून घ्यायचे. कधी आपली खायची तर झटपट असे बनवून खायचे. अगदी सोप्या पद्धतीने, जास्त टाईम पण लागत नाही, कारण खायला खूप भारी लागत आहे. एका पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल टाकायचं, जास्त तेल वापरायचं नाही. आणि त्या बटाट्याला गोळा केला त्यावर ठेवायचा आणि हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं. साईडनं पण असा आकार द्यायचा, म्हणजे छान असा पराठा होतोय. त्यावर 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवायचा. गॅस मिडियम ठेवायचा, मोठा करायचा नाही, मिडियम गॅसवर शेकायचं आहे. एका बाजूकडून 3 ते 4 मिनिटासाठी शेकून घ्यायचा. खरपूस चांगला पराठा दोन्ही बाजूकडून शेकून घ्यायचा. अगदी छान झालेला आणि एकदम असं खरपूस शेकलं म्हणजे खूप छान लागतं खायला. त्याच पॅनमध्ये छोटा चमचा तेल टाकायचं. त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायचे. 1 छोटा चमचा जिरे, तुम्ही जिरे नसेल खात नाही टाकलं तरी चालतं आहे. आणि मिडियम गॅसवर त्याला खरपूस शेंगदाण्याला भाजून घ्यायचं, थंड करून घ्यायचं. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असं मोठं वाटायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आणि 3 चमचे दही घेतल्या, मोठे चमचे घ्यायचे 3. आणि मिक्सरच्या भांड्यामधनं वाटून घ्यायचं. एकदम अशी बारीक चटणी वाटायची ना, थोडी अशी मोठीच राहून द्यायची, म्हणजे खायला खूप छान लागते. मग खरपूस बटाट्याचं पराठा आणि चटणी खूप छान लागत चवीला आणि झटपट होते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.